नमस्कार मुलांनो, लीप फॉरवर्ड कडून मी आहे तुमची होस्ट आणि तो स्वरूपा. तुम्हा सर्वांचं आपल्या या सॅटर्डे स्टोरी सेशन मध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि मी आशा करते की तुम्ही सर्वांनी मागच्या आठवड्यातील आपलं सेशन नक्कीच बघितलं असेल आणि तुम्हाला ते सेशन आवडलं देखील असेल. नेहमीप्रमाणे आजही आम्ही काहीतरी नवीन आणि काहीतरी मनोरंजक घेऊन आलो आहोत. आज पुन्हा एकदा आपण आपली मैत्रीण रिंकी हिला भेटणार आहोत. आज रिंकीला एका नवीन राज्याबद्दल माहिती मिळणार आहे. ते राज्य कोणतं असेल बरं? चला तर मग जाणून घेऊया त्या राज्याबद्दल आणि सुरू करूया आजचं आपलं सॅटर्डे स्टोरी सेशन. बाई, हा किल्ला किती उंच आहे. इथे छत्रपती शिवाजी महाराज राहायचे का? हो रिंकी, हा आहे रायगड, छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी. आणि इथूनच त्यांनी आपल्या राज्याचा कारभार चालवला होता. इतका मोठा किल्ला, त्यांनी हा किल्ला एकट्यानेच बांधला का मॅडम? नाही रिंकी, हा किल्ला बांधायला खूप वर्ष लागली. पण शिवाजी महाराजांनी हा किल्ला रणनीती आखण्यासाठी निवडला होता. इथेच त्यांचा राज्याभिषेक झाला आणि इथूनच हिंदवी स्वराज्याच्या स्वप्नाला बळ मिळालं. बाई, महाराष्ट्रात अजून असे किल्ले आहेत का? हो तर खूप आहेत. आणि त्यामुळेच महाराष्ट्राला किल्ल्यांची भूमी असंही म्हटलं जातं. रायगड, सिंहगड, प्रतापगड, प्रत्येक किल्ला एक वेगळी गोष्ट सांगतो. आणि मॅडम, महाराष्ट्र किती सुंदर आहे ना. इथे डोंगर, नद्या, मंदिरे, अगदी सगळंच आहे. अगदी बरोबर. महाराष्ट्र केवळ इतिहासापुरता मर्यादित नाही, तो कला, संस्कृती आणि विविधतेने भरलेला आहे. इथली वारली चित्रकला, लावणी नृत्य आणि गणेश चतुर्थीचा उत्सव या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राला अजूनच खास बनवतात. बाई, मग आज तुम्ही मला आपल्या महाराष्ट्राबद्दल सांगा ना. ठीक आहे रिंकी, चला तर मग सुरुवात करूया. महाराष्ट्र, द लँड ऑफ करेज, कल्चर अँड कोस्टलाईन. याचा अर्थ आहे महाराष्ट्र, धैर्य, संस्कृती आणि किनारपट्टीची भूमी. महाराष्ट्र is one of the largest and most diverse states, stretching from the Arabian Sea in the west to the green Sahyadri Hills in the east. म्हणजेच महाराष्ट्र भारतातील सर्वात मोठ्या आणि वैविध्यपूर्ण राज्यांपैकी एक आहे, जे पश्चिमेकडील अरबी समुद्रापासून पूर्वेकडील हिरव्यागार सह्याद्री पर्वतरांगापर्यंत पसरलेले आहे. Its name means great nation, and it truly lives up to it. The state has busy cities, peaceful villages, tall forts, green farms, and beautiful coastlines. या नावाचा अर्थ आहे महान राष्ट्र, आणि हे राज्य खरोखरच त्या नावाला साजेस आहे. या राज्यात गजबजलेली शहरं आहेत, शांत गावं आहेत, उंच किल्ले आहेत, हिरवीगार शेतं आहेत आणि सुंदर समुद्रकिनारे आहेत. रिव्हर्स लाईक द गोदावरी, कृष्णा अँड भीमा फ्लो थ्रू द लँड. And forests like Tadoba and Melghat are home to tigers, leopards, deer and sloth bears. गोदावरी, कृष्णा आणि भीमा यांसारख्या नद्या या भूमीतून वाहतात आणि ताडोबा आणि मेळघाट सारख्या जंगलांमध्ये वाघ, बिबटे, हरिण आणि अस्वले राहतात. Ancient caves like Ajanta and Ellora are filled with carvings of gods, dancers and stories from thousands of years ago. अजिंठा आणि एलोरा यासारख्या प्राचीन लेण्या या वेगवेगळ्या देवता, नर्तक आणि हजारो वर्षापूर्वी अस्तित्वात असणाऱ्या गोष्टींच्या कोरीव कामांनी भरलेल्या आहेत. महाराष्ट्रा's history is full of courage. Chhatrapati Shivaji Maharaj built forts like Raigad and Sinhagad and created a navy to protect the Konkan coast. याचा अर्थ महाराष्ट्राचा इतिहास शौर्याने भरलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड आणि सिंहगडासारखे किल्ले बांधले आणि कोकण किनाऱ्याच्या रक्षणासाठी आरमारी दल उभारले. The state also gave us freedom fighters and reformers like Tilak, Savitribai Phule, Dr. Babasaheb Ambedkar who helped write India's constitution. या राज्याने टिळक, सावित्रीबाई फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांसारखे स्वातंत्र्य सैनिक आणि समाज सुधारक दिले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तर भारताच्या संविधान निर्मितीत मोलाची भूमिका बजावली. टुडे मुंबई इज इंडियाज फायनान्शियल कॅपिटल अँड होम टू बॉलिवूड. आज मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे आणि बॉलिवूडचं केंद्र आहे. पुणे इज अ कल्चरल हब विथ थिएटर्स, युनिव्हर्सिटीज अँड म्युझिक. नागपूर इज फेमस फॉर इट्स ऑरेंजेस अँड सिट्स ॲट द इंडियाज सेंटर. Nashik is known for temples and vineyards and hosts the Kumbh Mela every 12 years. पुणे हे नाट्यगृह, विद्यापीठे आणि संगीत यांचं केंद्र आहे. नागपूर हे संत्र्यांसाठी प्रसिद्ध आहे आणि भारताच्या मध्यभागी स्थित आहे. तसेच नाशिक हे मंदिरांसाठी आणि द्राक्षाच्या बागांसाठी देखील ओळखलं जातं आणि दर 12 वर्षांनी इथं कुंभमेळा सुद्धा भरतो. The culture of Maharashtra is colorful and artistic. Dances like Lavani and Tamasha and paintings like Varli show daily life with rhythm and beauty.
महाराष्ट्राची संस्कृती रंगीबेरंगी आणि कलापूर्ण आहे. लावणी आणि तमाशा यांसारखे नृत्याचे प्रकार आहेत आणि वारली चित्रकला ही रोजच्या जीवनातील लयबद्धता आणि सौंदर्य दाखवते. People speak Marathi and celebrate festivals with great joy, especially Ganesh Chaturthi, Diwali, Gudi Padwa and Makar Sankranti. इथली लोक मराठी भाषा बोलतात आणि विशेषतः गणेश चतुर्थी, दिवाळी, गुढीपाडवा आणि मकर संक्रांती हे सण अगदी उत्साहात साजरे करतात. Maharashtrian food is tasty and diverse, from spicy fish curry on the coast to bhakri and chutney in the villages. Every dish is unique. महाराष्ट्रीयन अन्न हे तर चविष्ट आणि विविधतापूर्ण आहे. किनारपट्टीवरील तिखट मच्छीच्या कालवणापासून ते खेड्यातील भाकरी आणि चटणीपर्यंत इथला प्रत्येक पदार्थ खास आहे. स्ट्रीट फूड्स लाईक वडापाव, पावभाजी, मिसल पाव, पोहा, पुरणपोळी अँड श्रीखंड आर लव्ड बाय ऑल. आणि वडापाव, पावभाजी, मिसळपाव, पोहा, पुरणपोळी आणि श्रीखंड यांसारखे स्ट्रीट फूड तर सर्वांनाच आवडतात. From the lights of Mumbai to the caves of Ellora and the forts of Shivaji Maharaj to the classroom of Savitribai, Maharashtra is a land of history, heart and hope, where every hill, temple and street tells a proud story. असे हे राज्य मुंबईच्या झगमगाटापासून ते एलोरा लेण्यांपर्यंत, शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांपासून ते सावित्रीबाईंच्या शाळांपर्यंत पसरलेलं आहे. महाराष्ट्र एक इतिहास, भावना आणि आशेची भूमी आहे, जिथं प्रत्येक डोंगर, मंदिर आणि गल्लीत एक अभिमानाची कथा दडलेली आहे. आता आपण महाराष्ट्र राज्याबद्दल माहिती जाणून घेतली. चला तर आता बघूया यामध्ये कुठले अवघड शब्द किंवा नवीन शब्द आपल्याला दिसले. पहिला शब्द आहे कोस्टलाईन, COASTLINE म्हणजे समुद्र किनाऱ्याची रेषा. पुढचा शब्द आहे फॉरेस्ट, FORESTS म्हणजे जंगले. पुढचा शब्द आहे कार्विंग, CARVINGS म्हणजे कोरीव काम किंवा कोरलेली आकृती. पुढचा शब्द आहे रिफॉर्मर्स, REFORMERS म्हणजे समाज सुधारक. पुढचा शब्द आहे कॉन्स्टिट्यूशन, CONSTITUTION म्हणजे संविधान. पुढचा शब्द आहे कल्चरल हब, CULTURALHUB कल्चरल हब म्हणजे सांस्कृतिक केंद्र. पुढचा शब्द आहे वाईनयार्ड, VINEYARDS वाईनयार्ड्स म्हणजे द्राक्ष बागा. पुढचा शब्द आहे आर्टिस्टिक, ARTISTIC म्हणजे कलात्मक किंवा कलेने परिपूर्ण. मुलांनो, आता जर ही तुम्हाला गोष्ट नीट समजली असेल तर यावर एक छोटीशी ऍक्टिव्हिटी देखील आपण करूया. खाली दिलेल्या शब्दसंचातून तुम्हाला योग्य शब्द निवडून रिकाम्या जागा भरायच्या. आणि आता आपला शब्दसंच काय बघूया. पहिला आहे फोर्ट्स, केव्स, मुंबई, लावणी, गोदावरी, कोकण कोस्ट, ऑरेंजेस आणि मराठी. फर्स्ट इज rivers like the dash Krishna and Bhima flow through the land. And the answer is very good, Godavari. Next is ancient dash like Ajanta and Ellora are filled with carvings of gods, dancers and stories. आणि याचं उत्तर काय असेल बरं? Very good. Ancient caves like Ajanta and Ellora are filled with carvings of gods, dancers and stories. पुढचा आहे छत्रपती शिवाजी महाराज built forts like Raigad and Sinhagad and created a navy to protect the dash. आणि त्याचं उत्तर आहे कोकण कोस्ट. पुढचा आहे The state has busy cities, peaceful villages, tall dash, green farms and beautiful coastlines. And the right answer is very good, tall forts. Next, dash is India's financial capital and home to Bollywood. आता सांगा बघू याचं उत्तर काय असेल? अगदी बरोबर, मुंबई. पुढचं आहे पीपल स्पीक डॅश अँड सेलिब्रेट फेस्टिवल्स विथ ग्रेट जॉय. आणि याचं उत्तर काय आहे? व्हेरी गुड, मराठी. पुढचं आहे डान्सेस लाईक डॅश अँड तमाशा शो डेली लाईफ विथ रिदम अँड ब्युटी. आणि याचं उत्तर आहे बरोबर, लावणी. पुढचा प्रश्न आहे नागपूर इज फेमस फॉर इट्स डॅश अँड सिट्स ॲट इंडियाज सेंटर.
आणि याचं खरं उत्तर आहे ऑरेंजेस. अगदी बरोबर. अरे वा मुलांना, तुम्ही तर संपूर्ण महाराष्ट्र लक्षात ठेवलाय. आता सांगा बघू, पुढच्या वेळी जर आपल्याला या राज्याबद्दल सांगायचं झालं तर तुम्ही सांगू शकाल का? हो बाई, आपल्या राज्याबद्दल जाणून घ्यायला मला खूपच छान वाटलं. मुलांनो, रिंकीला तर ही गोष्ट खूपच आवडली. तुम्हाला ही गोष्ट आवडली की नाही? मजा आली ना? आजच्या सेशन मध्ये आपण महाराष्ट्र राज्याबद्दल जाणून घेतलं आणि या गोष्टीचा अर्थ देखील समजावून घेतला. त्यातले कठीण शब्द शिकलो आणि एक छोटीशी ऍक्टिव्हिटी सुद्धा बघितली. दर शनिवारी आपण अशाच मजेदार गोष्टी आणि नवनवीन शब्द शिकत राहू. आजचं सेशन तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटू पुढच्या सेशन मध्ये. तोपर्यंत हसत रहा, अभ्यास करत रहा आणि पाहत रहा तुमचं आवडतं सॅटर्डे स्टोरी सेशन.